मौजे बरूर येथील श्रीकांत नरुटे आणि अनिता सलगर खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणामध्ये दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता आरोपी कल्लप्पा सलगरे, उमेश सलगरे, लक्ष्मण सलगरे यांनी फिर्यादी यांचा मुलगा श्रीकांत अनिल नरुटे आणि आरोपी क्रमांक 1 ची पत्नी अनिता सलगरे यांचा कुऱ्हाडीनं फिर्यादींच्या समक्ष दुपारी 3 वाजता खून केला अशा आशयाची फिर्याद मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्यानुसार 5 जणांवर भारतीय दंडविधान संहिता कलम 302, 323, 324, 504, 506, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास API प्रशांत हुल्ले यांनी सुरुवातीला केला। त्यानंतर या गुन्ह्याचा तपास DYSP संकेत देवळेकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला। या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाने दाखल केलेल्या पुराव्यातील उणीवा न्यायालयासमोर सादर केल्या। FIR मधील मृतावर झालेले वार याचं वर्णन आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आलेल्या वर्णनामधील तफावत न्यायालयासमोर मांडली। साक्षीदार क्रमांक 1 आणि 2 यांच्या साक्षीतील उणीवा मांडण्यात आल्या। सरकार पक्ष निसंशयपणे केस सिद्ध करू शकला नाही। आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट संजय कांबळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली आहेत। आरोपी नंबर 3, 4, 5 मध्ये कल्लाप्पा सलगरे, उमेश सलगरे व लक्ष्मण सलगरे यांच्या विरोधात मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी 11:30 ते 11:15 दरम्यान गुन्हा नोंद झालेला होता। सदर घटनेच्या दिवशी ही घटना जी घडलेली आहे मौजे बरूर येथील सलगरे वस्ती आरोपी नंबर 1 यांच्या घरासमोर घडलेली होती। त्यामध्ये आरोपी नंबर 1 ची पत्नी अनिता सलगरे व दुसरा मयत श्रीकांत नरुटे यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली होती। अशी फिर्यादीने मयत श्रीकांत नरुटेंचे वडील अनिल नरुटे यांनी दिलेली होती। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी होते। त्यातील आरोपी क्रमांक 3, 4, 5 यांच्यातर्फे मी ॲडव्होकेट संजय कांबळे, ॲडव्होकेट दत्तात्रय कांबळे, ॲडव्होकेट आकाश कळकिले यांनी काम पाहिलं। एकूण 14 साक्षीदार तपासले। याच्यामध्ये महत्त्वाची साक्षी जी होती आय विटनेस जे होते मयत श्रीकांत नरुटे यांचे आई आणि वडील हे आय विटनेस होते। यांनी आमच्या समोर घटना घडलेली आहे। आरोपी नंबर 2 ने कोराड आणून दिली व आरोपी नंबर 1 ने आमच्या समोर या दोघांची नरड्यावरती खून वार करून हत्या केली असा आरोप त्यांच्या फिर्यादीमध्ये लावण्यात आलेला होता। एकंदरीत पूर्ण साक्षी जबाब घेतल्यानंतर यात सर्वात महत्त्वाची साक्ष PSI प्रशांत हुल्ले, DYSP संकेत देवळेकर यांची होती। त्यानंतर इतर महत्त्वाचे सरकारी साक्षीदार होते। एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले। परंतु याच्यामध्ये जे लॅकुना होता की जो FIR देण्यासाठी जो विलंब आहे तो महत्त्वाचा होता आणि त्याच्यामध्ये सरकार पक्ष हा संशयाच्या पलीकडे जाऊन केस सिद्ध करू शकलेला नाही। म्हणून आरोपी नंबर 1 ते 5 यांची माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब मनोज शर्मा साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली। याच्यामध्ये या गुन्ह्यात सरकारी पक्षानं एकूण 14 साक्षीदार तपासले। यामध्ये आरोपी क्रमांक 3, 4, 5 तर्फे ॲडव्होकेट संजय कांबळे, ॲडव्होकेट दत्तात्रय कांबळे, ॲडव्होकेट आकाश कळकिळे यांनी काम पाहिलं, तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिलं।